नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 21 ऑगस्ट 2025 आहे आणि आजचे खोडे बाजाराचे भाव काय चालू आहे आपण त्यासाठी इथं आलेलो आहे। आजचे बाजार भाव जर कधी पाहायला गेलं तर उघडीप भेटलेले, कारण की हवामान तज्ञांनी सांगितलं होतं की 21 पासून 25 पर्यंत उघडीप आहे। त्यानंतर आता आज काही सौदे झाले तर 45 रुपयापासून 5000 पर्यंत सौदे झाले। सुपर माल असेल तर 5000 पर्यंत सौदे झालेले। नवीन जो माल आहे या कंडिशनचा जर कधी नवीन माल असेल तुमचा तर या कंडिशनच्या नवीन मालाचे जे रेट आहे ते 12-13 रुपयापर्यंतही झालेले आहे। भरपूरशा ठिकाणी काय होतंय की कमी जादा भाव होतोय आणि भरपूरसे शेतकरी आम्हाला फोन करताय की तुमच्याकडे व्यापाऱ्याचा नंबर आहे का, असं आहे का तसं आहे का। या कुठल्याही आपण मागच्या वेळेसही दाखवलं होतं, जे ऍक्च्युअल भाव आहे ते सांगतोय आपण। आवाचे सव्वा भाव सांगत नाही, 55-56 झाले असंच ते होत नाही। एखादा अर्धा प्लॉट तोच जातो, पण सगळे भाव काय चालू आहे एक ॲव्हरेज काढावं लागतं। तर एक 45 रुपयापासून 5000 पर्यंत भाव आहे। जसा माल असेल त्याप्रमाणे भाव ठरवले जातात। भरपूरशा ठिकाणी व्यापाऱ्यांना अडचणी असतात, काही माल वाहतूक करावं लागतं तर तिथे 100-200 रुपयाचा भाव फरक ते ठेवतात। आणि काही ठिकाणी जो माल आहे थोडा हलका असतो तर त्या ठिकाणी भाव फरक कमी जादा असू शकतात। पण आजचे जे बाजार भाव आहे ते 5000 पर्यंत चालू आहे। आणि तुमच्या मार्केटमध्ये काय बाजार भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि कर्नाटकचा अजिबात लोड घेऊ नका तुम्ही, कर्नाटक आणखी चालू होत नाही। ऑक्टोबर एंड पर्यंत कर्नाटक चालू होणार नाही हा ठाम शब्द आहे, कारण की तिकडचे प्लॉटचे फोटो वेगवेगळ्या भागातून आम्ही कंटिन्युअसली शेतकऱ्यांकडून बोलून फोटो घेत राहतो, कारण की त्यांना नाही सांगत की मालाविषयी, पण आम्ही त्यांच्याकडनं एक फोटो घेत राहतो। त्याच्यावरून आपल्याला कळतं की मालाची कंडिशन काय। आपल्यापासून फक्त एक साधारणतः 20 ते 25 दिवस किंवा 1 महिना अगोदर त्यांचे प्लॉट आहे यावर्षी, आणि प्लॉटचा माल बनलेला नाही, तोही कवळा माल आहे। ऑक्टोबर एंड पर्यंत बिंदास राहा, तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवा। प्लॉटमध्ये जर कधी डाग नसेल तर स्टेप बाय स्टेप द्या। 2 एकर असेल तर 1 एकर आता द्या, किंवा थोडं थांबूनही दिलं तरी चालेल। साधारणतः भरपूर शेतकरी विचारताय की सरसकट माल यंदा विकू शकतो का, तर तसेही चान्सेस आहे, सरसकटही माल यावर्षी विकू शकतात। येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की बाजारभाव कसे राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।